नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ ॲक्टिव्ह लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मंगळवारी आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी। तर चतुर्थीच्या दिवशी हे उपाय नक्की करा मुलांच्या भाग्योदयासाठी आणि आरोग्यासाठी। अंगारकी संकष्ट चतुर्थीला करा हे चमत्कारी उपाय। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजिबात स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा। तर मंगळवारी संकष्ट चतुर्थी आहे, तर गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा। 21 दुर्वा अर्पण केल्याने तुमचे मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते। मोठ्या आवाजात मंत्र म्हणा, ओम गण गणपते नमः हा मंत्र मोठ्या आवाजात म्हणा। गुळाचा नैवेद्य दाखवा। गरिबांना अन्नदान करा। या दिवशी गरिबांना अन्नदान करणे खूप शुभ मानले जाते। गणेश मंदिरात जाऊन दर्शन घ्या। दर्शन घेतल्यानंतर तुमचे जे काही मनोकामना असतील ते बोला आणि ते पूर्ण होतात। व्रत ठेवा, त्या दिवशी उपवास करा। अंगारकी चतुर्थीला उपवास करणे खूप शुभ मानले जाते। अंगारकी चतुर्थीचे काय महत्त्व आहे? अंगारकी चतुर्थी ही भगवान गणेशाला समर्पित आहे। या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि घरातील सुख समृद्धी येते। मंगळवार आणि चतुर्थी एकत्र आल्यावर अंगारकी चतुर्थी साजरी केली जाते। तर आपण मुलांच्या भाग्योदयासाठी आणि आरोग्यासाठी अंगारकी संकष्ट चतुर्थीला हे चमत्कारी उपाय नक्की करा। अंगारकी संकष्ट चतुर्थी मंगळवारी चतुर्थी तिथी आल्यावर त्याला अंगारक चतुर्थी म्हणतात। ही चतुर्थी भक्तांसाठी शुभ आणि लाभदायी असते। शिवाय या संकष्टी वर्षातील संपूर्ण वर्ष सुखकर करण्यासाठी बाप्पाच्या भक्तांना आज चांगली संधी आहे। हिंदू परंपरेनुसार चतुर्थी महिन्यातून 2दा येते। कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी साजरी केली जाते। भगवान गणेशाचा जन्म चतुर्थी तिथीला झाला म्हणून ती तिथी गणेशाला समर्पित आहे। अंगारकी संकष्ट चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्याने वर्षभरातील संकटाचे पुण्य मिळते। अंगारकी चतुर्थी हे नाव कसे पडले? अंगारकी संकष्ट चतुर्थीला गणेशाची विविधता पूजा अर्चा उपासना केली जाते। अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचे फळ मिळते आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे स्वरूप चतुर्मुख 4 हाताचे असते। गणेशाच्या या रूपाला संकटमोचन गणेश असे म्हटले जाते। मंगळदेवाने श्री गणेशाचे तप केले होते, त्यावेळी गणेश भगवान प्रसन्न झाले आणि जी चतुर्थी तिथी मंगळवारी येईल त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाईल असे वरदान दिले। त्या दिवसापासून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थी तिथीला अंगारकी चतुर्थी म्हणतात। मुलाच्या भाग्योदयासाठी हा उपाय नक्की करा। मुलाच्या कल्याणासाठी या दिवशी आपल्या मुलांना सोबत घेऊन ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करा। त्यानंतर मुलाच्या हातून बाप्पाला दुर्वा आणि लाडू प्रसाद म्हणून अर्पण करा आणि तो प्रसाद लाडू नंतर मुलांना खाऊ घाला आणि गणपती अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र मुलांना नक्की म्हणून घ्या। आणि धनलाभासाठी अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय नक्की करा। धनलाभासाठी या दिवशी श्री गणेशाची आराधना करा। बाप्पाला दुर्वाचा माळ आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण करा। त्यानंतर श्री गणेश स्तोत्राचे पठण करा। नंतर मुलाच्या आरोग्यासाठी हा उपाय नक्की करा। मुलाचे आरोग्य सतत खराब होत असेल तर त्या दिवशी गणपती समोर 4 मुखी दिवा लावा। 4 मुखी दिवा नक्की लावा आणि मुलांच्या आरोग्यासाठी मनोकामना गणपती समोर बोला। तसेच बाप्पाला मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य अर्पण करा आणि वक्रतुंडाय हू या मंत्राचा 108 वेळा जप करा। तर मुलांच्या आरोग्य जर ताप येत असेल, सतत आजारी पडत असेल तर हा उपाय नक्की करून पहा आणि वक्रतुंडाय हा 108 वेळेस मुलांना नक्की म्हणून घ्या
आणि ते झाल्यानंतर गणपती स्तोत्राचे पठण मुलांना दररोज करू घाला आणि ह्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या आणि कमेंटमध्ये ह्याचा अनुभव नक्की सांगा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।